महाराष्ट्राचा इतिहास हा शूरवीरांच्या धैर्याचा, पराक्रमाचा आणि बलिदानाचा राहिलाय। महाराष्ट्रातील गडकिल्ले हे तर या तेजस्वी इतिहासाचे मूर्तिमंत साक्षीदार। या किल्ल्यांनी त्यांच्या शिलेदारांनी अनेक जय पराजय पचवलेत। त्याचबरोबर वेळोवेळी आपला लढावा बाणाही दाखवून दिलाय। यातलाच एक बुलंद किल्ला म्हणजे चाकणचा हा भुईकोट किल्ला। पुणे नाशिक मार्गावर असलेला चाकणचा भुईकोट अर्थात संग्रामगड हा किल्ला रणसंग्रामात कसे झुंजावे याचे जणू दर्शन घडवतो। किल्लेदार फिरंगोजी नरसाळाचे असामान्य धैर्य, गडावरील तब्बल 55 दिवसांचा चिवट लढा हे तर या इतिहासाचे एक मानाचे पानच। हे पान उलगडू आणि जाणून घेऊ अंगावर रोमांच उभा करणाऱ्या संग्रामगडाचं हे समर। नमस्कार, मी नितीन शिंदे। बोलबिंदास मध्ये आज आगळ्या वेगळ्या एका एपिसोडला, एका वेगळ्या भागाची आपण सुरुवात करतोय। माझ्याबरोबर माझे बोलबिंदासची टीम आहे आणि आम्ही आज संग्रामगड अर्थात चाकणचा हा भुईकोट किल्ला आहे याची सफर करण्यासाठी, हा किल्ला जाणून घेण्यासाठी, याचं एक पान उलगडण्यासाठी आलो आहे। प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा कोतळा बाहेर काढल्यानंतर छत्रपती शिवरायांनी आदिलशाही मुलकावर स्वारी केली। आदिलशाहीचा बराच मुलूक जिंकत आले होते। त्याच वेळेस आदिलशाहीचा सरदार असलेला सिद्दी जोहरनी शिवरायांचा पाठलाग केला आणि शिवरायांना अखेर त्यांनी पन्हाळ्यावर वेढ अडकवलं। छत्रपती शिवाजी महाराज वेढात अडकले। त्याच वेळेस दुसऱ्या बाजूला औरंगजेबाचा मामा असलेला शाहिस्तेखान हा पुण्यात आलेला आहे आणि पुण्यात आल्यानंतर हा शाहिस्तेखान आल्यानंतर हा मौज मजेमध्ये आणि नाच गाण्यामध्ये मशगूल झालेला होता। औरंगजेबाच्या हेरांनी औरंगजेबाला कळवलं की शाहिस्तेखान शिवरायांचं स्वराज्य जिंकण्याऐवजी तो नाच गाणं आणि मौज मजेमध्ये मशगूल आहे। त्यावेळेस औरंगजेबाने शाहिस्तेखानाला खरमरीत पत्र लिहिलंय आणि त्या पत्रात औरंगजेब लिहितो की तुम्ही मौज मजा करायला गेलाय का शिवरायांचा मुलूक जिंकायला गेलाय, शिवाजीचा मुलूक जिंकायला गेलाय हे तुम्ही सांगा। आणि त्यावर धास्ती खाल्ल्याला शाहिस्तेखान मग शिवरायांचा मुलूक जिंकला पाहिजे, शिवरायांच्यावर कुठेतरी स्वारी केली पाहिजे असा विचार करतो आणि तो शिवरायांचं जे काही मर्मस्थळ आहे ते आहेत इतिहासात आपण पाहतोय। सह्याद्रीतले जे किल्ले दिसत आहेत, शिवरायांचा किल्ले जे आहेत की शिवरायांचं जे बलस्थान आहे ते जिंकलं पाहिजेत हे तो विचार करतो। मग तो हे जिंकत असताना तो विचार करतो की तातडीने काहीतरी कारवाई केली पाहिजे आणि आपण औरंगजेबाला आपण काहीतरी करतोय असं दिसलं पाहिजे। म्हणून त्यांनी विचार केला की आपण जवळच कुठेतरी एक ठिकाण पाहू। म्हणून त्यांनी पुण्याजवळच असलेला हा चाकण जो आपण पाहतोय हा संग्रामदुर्ग त्याने निवडला आणि 2-3 दिवसात हा आपण किल्ला सहज जिंकू असा त्याला आत्मविश्वास होता आणि म्हणून 20,000 फौज घेऊन शाहिस्तेखान स्वतः हा किल्ला जिंकण्यासाठी संग्रामदुर्गवर चालून आला। त्यावेळी संग्रामदुर्गवरती जे सरसेनापती होते, किल्लेदार होते ते फिरंगोजी नरसाळा। या फिरंगोजी नरसाळा आणि 300 ते 350 मावळा आतमध्ये आहे जो संग्रामदुर्गचं रक्षण करतोय। ज्यावेळेस त्यांना कळालं की शाहिस्तेखान एवढी मोठी फौज घेऊन येतोय त्यावेळेस आपण किल्ल्याच्या कडेला पाहत असेल चारही बाजूला खंदक आहेत आणि खंदकामध्ये पाणी वगैरे आणि चारही बाजूनी जे बुरुज दिसत आहेत आपल्याला हे किल्ल्यावरती, या बुरुजावर फिरंगोजी नरसाळा यांनी आपले जे मराठा सैनिक आहेत, मावळे, त्यांना बरोबर चारही बाजूला त्यांनी या आक्रमण रोखण्यासाठी ठेवलेलं आहे। त्याच्यामुळे दुसरी बाजू आपल्याला एक लक्षात घेतली पाहिजे की हा जो काळ आहे हा नुकताच पावसाळा सुरू झाला आहे, म्हणजे हा काळ कुठेतरी पेरणीचा आहे किंवा जवळजवळ हा काळ पेरणीबरोबर त्याबरोबर मावळा जो आहे शिवरायांचा, त्याचा शिवरायांच्या मावळ्यांच्याबद्दल जर थोडंसं जाणून घ्यायचं तर थोडं तीही गोष्ट आपल्याला या ठिकाणी आवर्जून नमूद करावी लागेल। ती म्हणजे काय आहे, ते शिवरायांचे मावळे ज्यावेळेस युद्ध असत त्यावेळेस शस्त्र हातात घेत असत, ज्यावेळेस युद्ध नसेल त्यावेळेस ते शेती करत असत आणि मग त्याच्यातले काही मावळे शेती करायला सुद्धा गेलेले आहेत। मग अशा वेळेस शाहिस्तेखानाच्याही लक्षात आलेलं की बाबा इथं सैन्य कमी असेल आणि हा जवळ किल्ला आहे, भुईकोट आहे आणि म्हणून सुद्धा शाहिस्तेखानाने या ठिकाणी स्वारी केली असली पाहिजे असंही म्हटलं जातं। शाहिस्तेखानाने या ठिकाणी आल्यानंतर शाहिस्तेखानाने 2 ते 3 दिवसात किल्ला घेतो अशा वल्गना केलेल्या होत्या आणि त्यांनी तसा सुरुवातही केली। त्यांनी मोठी फौज आणली होती, ती फौजेचा चारही बाजूने वेढा पडलेला आहे, फौज लढते पण आतून बाणांचा वर्षाव होतोय आणि शाहिस्तेखानाच्या फौजेला खंदकापर्यंत सुद्धा जाता येत नाही अशी परिस्थिती आहे। 1-2 दिवस 3 दिवस करता करता 56 दिवस उजाडले तरी शाहिस्तेखानाला किल्ल्याच्या आसपास सुद्धा जाता आलेलं नाही। पण शेवटी ईशान्येकडचा जो बुरुज आहे त्या बुरुजा खालून शाहिस्तेखानाने एक भुयार खोदलं आणि त्या भुयारातून ईशान्येकडच्या बुरुजाखाली सुरुंग पेरले आणि सुरुंगाने तो भुयार ते उडवलं गेलं। भुयार उडवल्या गेल्यानंतर
100-200 मावळे जे त्या गडीवर किंवा त्या आपण असं म्हणूया त्या बुरुजावर आहेत ते मावळे उडून पडलेले आहेत आणि ते त्या ठिकाणी मृत्युमुखी झालेले आहेत. तरीही 55वा दिवस आहे, 14 ऑगस्ट 1661चा हा दिवस आहे. म्हणजे 21 जून 1660 ते 14 ऑगस्ट 1660 पर्यंत म्हणजे 55 दिवस झाले तरी हा गड मोगलांच्या ताब्यात आलेला नव्हता. पूर्ण 14 ऑगस्ट पूर्णपणे दिवस या ठिकाणी मराठ्यांनी आणि मोगल यांच्यामध्ये युद्ध झालेलं आहे. हा किल्ला 15 ऑगस्ट 1660ला मोगलांच्या म्हणजे शाहिस्तेखानाच्या ताब्यात सुद्धा आलेला आहे. पण चारी बाजूला हे सगळे जे बुरुज दिसतात त्या बुरुजावर सुद्धा शाहिस्तेखानाने चौक्या लावलेल्या आहेत. तरी सुद्धा या किल्ल्याचे किल्लेदार जे आहेत फिरगोजी नरसाळा ते शरण आले नव्हते. ते तरीही लढत होते. शाहिस्तेखान आणि त्यांच्या सरदारांनी त्यांना सांगितलं की आम्ही सगळी चौक्या पायऱ्या सुद्धा आमच्या लावलेल्या आहेत, सगळं आमचं आहे, तुम्ही शरण या, तुम्हाला तुमच्या सैन्यासह माघारी जाण्याची आम्ही मुभा देतो. शिवरायांची एक शिकवण होती की वेळ प्रसंगी माघार घ्यावी, तयारी करावी आणि चाल करावी. त्या दृष्टीने फिरगोजी नरसाळा जे आहेत ह्या त्यांनी वेळेचं भान राखून थोडी तिथे माघार घेतली आणि फिरगोजी नरसाळा तिथून निघाले. पण त्याच्या अगोदर शाहिस्तेखानाने फिरगोजी नरसाळाला एक ऑफर दिलेली आहे. ती ऑफर काय आहे? शाहिस्तेखान म्हणतो तुम्ही असा हा शूर बहादर नरवीर तुम्ही आमच्यात सामील व्हा. पण फिरगोजी नरसाळा त्यांना नकार देतात आणि स्वाभिमानाने ते छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे परत जातात. त्याच्यानंतर ते भोपाळगडाला शिवाजी महाराज या किल्ल्याचं जरी किल्ला हा गेला असला तर शिवाजी महाराज फिरगोजी नरसाळांचा सन्मान करतात आणि भोपाळगडला त्यांची रवानगी करतात. याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. 1648ला हा किल्ला स्वराज्यात आलेला आहे. त्याच्या अगोदर हा आदिलशाहीकडे होता. आदिलशाहीकडून ज्यावेळेस हा किल्ला छत्रपती शिवरायांनी घेतला त्यावेळेस सुद्धा फिरगोजी नरसाळा हेच किल्लेदार होते आणि आदिलशाहकडून हा किल्ला शिवरायांच्या स्वराज्यात आल्यानंतर स्वतः फिरगोजी नरसाळा यांनी स्वराज्याची चाकरी करायचं ठरवलं. तेव्हापासून फिरगोजी नरसाळा हे शेवटपर्यंत छत्रपती शिवरायांच्या बरोबर निष्ठेनं राहिले. हा किल्ला ताब्यात देण्यापेक्षा लढवत ठेवला तर छत्रपती शिवरायांना उसंत मिळेल आणि ते तातडीनं बाहेर पडतील. सुटल्यानंतर सुद्धा एक महिनाभर हा किल्ला लढत ठेवला गेला होता. शिवरायांचे मावळे आणि गुप्तहेर या माध्यमातून सुद्धा ह्या गोष्टी पेरल्या गेल्या होत्या की हा किल्ला लढत ठेवा. आणि यातून आपल्याला एक लक्षात येईल की 21 जून ते 15 ऑगस्ट ह्याच्यामधला जो काळ आपल्याला दिसतोय हा साधारण एक 2 महिन्याचा जो कालखंड दिसतोय. त्याच्यामध्ये पहिल्या महिना जो आहे तो लढत ठेवला की छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळावर अडकलेत. त्यामुळे इकडं सगळं एका बाजूला इकडं लक्ष आहे जो शाहिस्तेखान आहे त्याचं. आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवराय सुटल्यानंतर सुद्धा एक महिनाभर लढत ठेवलेला आहे. जणू शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचल्यावर सुद्धा त्यांना पुरेशी उसंत मिळावी, तयारी करता यावी यासाठी सुद्धा हा विचार केला गेला असावा असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. आपण आता किल्ल्यामध्ये आत प्रवेश केल्यानंतर एक श्री विष्णूंचं मंदिर पाहतोय. या विष्णूच्या मंदिराला सुद्धा एक इतिहास आहे. या श्री विष्णूच्या मंदिराला खूप मोठी एक आख्यायिका सुद्धा आहे आणि त्याला काही दाखले सुद्धा आहेत. या ठिकाणी श्री विष्णूंचे दशावतार मंदिर होते. भव्य असे या मंदिराच्या पाऊल खुणा किंवा मंदिराचे दगड किंवा मंदिराच्या खुणा आजही अनेक ठिकाणी या ठिकाणी आढळतात. आज ज्यावेळेस या ठिकाणी उत्खननाचं काम होतं किंवा तटबंदीचं नव्यानं काम सुरू आहे त्यावेळेस त्यातल्या अनेक खुणा आत्ता आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. अनेक त्याच्यातले दगड असतील, चेहरेबंद दगड असतील, त्याच्या खुणा असतील दिसत आहेत. त्याच्यावरून हे पुरातन नुसतं नसून हे प्राचीन काळापासून या ठिकाणी खूप मोठं एक मंदिर असावं हे निश्चित आहे. आपण हा जो किल्ला पाहतोय ज्याला चाकणचा भुईकोट किल्ला म्हणतात, त्याला नंतरच्या काळात छत्रपती शिवरायांनी संग्रामदुर्ग हे नाव ठेवलं. 12व्या शतकात बहामनी राजवटीच्या काळामध्ये हा किल्ला बांधला असावा असं म्हटलं जातं. एकूणच त्या काळात ज्यावेळेस हा किल्ला बांधला त्यावेळेस साधारण 60 ते 65 एकरमध्ये हा किल्ला बांधला आहे असं म्हटलं जातं. या किल्ला जर आपण ज्यावेळेस आपण आत्ता आतूनही पाहतोय तर चौकोनी आकारात असा हा किल्ल्याचा एकूण भव्य असा आकार दिसतोय. चारी बाजूनी किल्ल्याच्या खंदक आहेत बाहेरच्या बाजूने आपण पाहिलं तर. आणि साधारण 60 फुटापर्यंत ह्या ज्या भिंती दिसत आहेत ह्या 60 फुटापर्यंत त्या खंदकापासूनची तटबंदीची उंची आहे. अशा ह्या सगळे म्हणजे बहुतांशी बऱ्याच ठिकाणी प्रत्येक चारी बाजूला मोठमोठे बुरुज आहेत आणि त्या बुरुजापासून संरक्षण करता येईल अशी ती व्यूहरचना किंवा ती तशी केली असती. भुईकोट किल्ला आहे म्हणजे जमिनीवरच बांधलेला किल्ला आहे. आपण पाहतो की सह्याद्री ज्यावेळेस आपण शोधतो सह्याद्रीकडे जातो त्यावेळेस सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर आपल्याला मोठमोठे किल्ले दिसतात. पण हा एक
भुईकोट किल्ला आहे, याचा अजरामर असा इतिहास आहे, तोही आपण जाणतोच आहोत. हा किल्ला बहामनी राजवटी काळापासून अस्तित्वात आल्यानंतर नंतर मोगलांच्याकडं, नंतर काही काळ हा आदिलशाहीकडे होता. इसवी सन 1648मध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेला सुरुवात केली, स्वराज्याची मुहूर्त मेढवली. याच भूमीत छत्रपती शिवरायांनी सोन्याचा नांगर फिरवला आणि हा किल्ला शिवरायांच्या स्वराज्यात दाखल झाला. तेव्हापासून फिरंगोजी नरसाळा हे या किल्ल्याचे किल्लेदार होते, ते 15 ऑगस्ट 1660 पर्यंत. आपण पाहतोय 1660 नंतर हा 3 वर्ष किल्ला हा मोगलांच्याकडे होता. त्यानंतर पुन्हा छत्रपतींनी हा किल्ला स्वराज्यात घेतला आणि तळ्यात म्हणजे अगदी छत्रपतींच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा हा किल्ला स्वराज्यात होता. त्यानंतर मोगलांच्याकडं आणि मोगलांच्या नंतर हा किल्ला इंग्रज राजवटीमध्ये 1818 नंतर इंग्रजांच्याकडं संपूर्ण हिंदुस्थान कब्जा केल्यानंतर हा इंग्रज राजवटीत केला. त्यावेळेस या किल्ल्याची खऱ्या अर्थानं पडझड झाली अशी लोकांचं म्हणणं आहे किंवा इथल्या इतिहासकारांचं. आणि पुरातत्व खातंसुद्धा याला दुजोरा देतं की या किल्ल्याची पडझड शाहिस्तेखानाच्या स्वारीनंतर या किल्ल्याची ईशान्य बाजूकडचा बुरुज ढासळलाच, व त्याबरोबर खऱ्या अर्थानं किल्ला ढासळला तो मोगलांच्या नंतर, छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर आणि इंग्रजांच्या काळात या किल्ल्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. ही पडझड झालेला हा किल्ला आत्तापर्यंत म्हणजे अगदी 4-2 वर्षापर्यंत या किल्ल्याची अतिशय दुरावस्था होती. अनेक वर्ष हा किल्ला पडझडीमध्ये होता. या किल्ल्याची भरपूर पडझड झालेली होती. पण गेल्या 20 ते 25 वर्षापूर्वी किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठान या ठिकाणी स्थापन केल्यानंतर या स्मारक प्रतिष्ठानच्या माध्यमातून येथील स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा महाराष्ट्र शासनाचे लोकप्रतिनिधी असतील यांच्या माध्यमातून प्रतिष्ठाननं पाठपुरावा करून या किल्ल्याची डागडुजी करण्याचं ठरवलं. आणि आपल्याला खरंच आनंदाची गोष्ट आहे, आपण अनेक ठिकाणी फिरतोय, पण पुन्हा नव्यानं जसा गडकोट होता किंवा ज्या तटबंदी होत्या त्या पुन्हा बांधण्याचं काम या स्मारक प्रतिष्ठानच्या माध्यमातून जोमानं सुरू आहे. मला आवर्जून किल्ल्यांना भेट देणाऱ्या गडकोट आणि ट्रेकिंग करणाऱ्या युवकांना आणि सगळ्यांना एक विनंती करायची, संग्रामदुर्ग हा जरी भुईकोट किल्ला वाटत असला किंवा तो छोटासा वाटत असला तरी खरंच इथं आवर्जून भेट द्या. तुम्हाला कुठंतरी इतिहासाचे साक्षीदार होता येईल, इतिहासाचं एक पान उलगडता येईल. आणि खरंच छत्रपती शिवरायांनी जो सोन्याचा नांगर या ठिकाणी फिरवला, या भूमीमध्ये फिरवला, तोच सोन्याचा नांगर तसाचा तसा या भूमीच्या आसपास जणू काही उमटला आहे असं चित्र तुम्हाला दिसेल. आज आपण पाहतोय चाकण ही महाराष्ट्रातली खूप मोठी एक औद्योगिक वसाहत झाली. पुणे नाशिक रस्त्यावर पुण्यापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर असणारं हे चाकण शहर विस्तारानं वाढतंय. या ठिकाणी खूप मोठी वसाहत, औद्योगिक वसाहत झाली. हे चाकण हे अलीकडच्या काळामध्ये म्हणण्यापेक्षा गेल्या 20-25 वर्षापासून एक वाहन उद्योग बनवणारं एक औद्योगिक वसाहत म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी नव्याने मोठमोठ्या कंपन्या येत आहेत, रोजगार वाढतोय, विस्तारीकरण होतं. आणि हे विस्तारीकरण होत असताना इथल्या लोकांनी ही गोष्ट जपण्याचाही प्रयत्न केला आहे की आमचा जो संग्रामदुर्ग आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला संग्रामदुर्ग ज्याला लढत ठेवला आणि तो जिंकलाही पुन्हा एकदा, असा तो संग्रामदुर्ग जो आहे, या संग्रामदुर्ग पुन्हा एकदा पाहता यावा ह्या किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक समितीनं हा जो ज्याप्रमाणे आता पुन्हा त्याची जडणघडण करून विस्तारीकरण करून त्याचा पुन्हा एकदा त्याचं रूपडं पाडण्याचा प्रयत्न केला. हे सगळ्यांनी पाहावं असं मी आवर्जून सांगेन. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा हे नाव सगळ्यांना माहीत आहे. पण तो गनिमी कावा कसा असतो किंवा गनिमी काव्याने कसं काम केलं जातं, ते रणमंडळ काय आहे, ॲक्च्युली त्यासाठी रणमंडळ हा एक शब्द प्रचलित आहे. पण तो काय आहे, गिरिदुर्गांना हा आपल्याला माहिती आहे की अनेक आपण रायगड वगैरे जातो त्यावेळेस आपण पाहतो की रणमंडळ काय आहे. पण गिरिदुर्गामध्ये हे रणमंडळ किंवा गनिमी काव्याच्या माध्यमातून कसं आपल्याला काम करता येईल, त्याच पद्धतीनं छत्रपती शिवरायांनी या भुईकोटच्या चाकणच्या संग्रामदुर्गमध्ये सुद्धा हा रणमंडळ बांधला आहे. आणि तो कसा आहे, इतका अद्भुत आहे. खरंच मी पर्यटकांना हे बऱ्याच वेळा इथे येत नसतील, हा खरा प्रवेशद्वाराचा भाग आहे रणमंडळाचा. तर आपण आता पाहतोय हे की रणमंडळ जर अतिशय एकदम आपण ज्यावेळेस आता इकडे सगळे प्रवेश करतो तर पाहाल की हे जे रणमंडळ तयार केलं आहे ते अगदी शत्रूला अगदी किल्ल्याच्या जवळ आलं किंवा किल्ल्यात प्रवेश केला तर हे रणमंडळ दिसत नाही आहे. म्हणजे इतका अद्भुत पद्धतीने याची रचना केली गेलेली आहे की जरी अगदी किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आज जरी कुणी आलं तरी त्या शत्रूला चकवा देता येईल
शत्रूच्यावर चाल करता येईल यासाठी ह्या रणमंडळाची रचना अतिशय नियोजनबद्ध केली. त्यामुळे खरंच आपण छत्रपती शिवराय यांच्या युद्धनीतीबरोबर त्यांच्या कल्पनेच्या किंवा छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या कल्पनेला दाद द्यावीच लागेल. कारण हा ज्यावेळेस आपण सगळा किल्ला पाहिला, पण त्या किल्ल्यावर असा हा वेगळा, अनेक जण किल्ल्यावर येतात किंवा ह्या संग्रामदुर्गकडे येत असतील, तर मला असं वाटतं की हे रणमंडळ जे आहे हे पाहिलं जात नसेल असं मला वाटतं. आपण पाहतो हे रणमंडळ अगदी साधारण याची जी उंची आहे ते 50 ते 60 फूट उंची इथंही दिसते. आणि इथे अगदी लपून राहून आज जरी शत्रू आला तरी त्यावर हल्ला करता येईल, गनिमी काव्यानं त्याच्यावर हल्ला करता येईल असं एक खूप छान पद्धतीनं हे उभं केलेलं दिसतंय. आणि नंतर मग आपण हे प्रवेशद्वाराच्या जो पूर्वेकडचं प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराकडचा तो हा रस्ता जातो. आता हा सध्या याचं पुरातत्व विभाग आणि एकूणच ह्या जळणघडणीचं तटबंदीचं काम सुरू असल्यामुळं आत्ता हा दरवाजा बंद केला आहे. पण आपण वेगळ्या बाजूनं आलो आहे, त्यामुळे आपल्याला हे रणमंडळ पाहता आलं. आवर्जून हे सगळ्यांनी रणमंडळ पाहावं एवढंच मी विनंती. आपण आता किल्ल्याच्या तटबंदीवर उभा आहोत आणि आता आपण पाहतोय की किल्ल्याचं थोडंसं काम सुरू आहे. जी किल्ल्याची पश्चिम बाजूची तटबंदी आहे तिचं काम सुरू आहे. बराचसा किल्ल्याचा भाग ढासळलेला आहे तटबंदीचा, तोही दुरुस्ती करायचं काम चालू आहे. किल्ल्यामध्ये आतमध्ये एक छोटी मशीद आहे, एक मशीद होती त्याचं अतिक्रमण होतं ते काढलेलं आहे. आता एक छोटी मशीद आहे आणि श्री विष्णूंचं या ठिकाणी एक मंदिर आहे आतमध्ये. बाकी परिसर हा आता जो किल्ल्याचा दिसतोय, इथे किल्ल्यामध्ये कोणत्याही इमारती नसल्या तरी परंतु इतिहासाच्या पाऊलखुणं आणि भव्य अशी ही तटबंदी आहे जी आपण पाहू शकतो, जी आपल्याला इतिहासाचा मागोवा घ्यायला लावतेच. पुण्यापासून अगदी 25 किलोमीटरच्या अंतरावर आहे. अगदी येणाऱ्यांना आणखीन एक विनंती आहे की तुम्ही अगदी एस टीनं आला किंवा महापालिकेच्या PMPLच्या बससुद्धा आहेत, कात्रजपासून आहेत, स्वारगेटपासून आहेत किंवा पिंपरी चिंचवडमधून भोसरीमधून सुद्धा आहेत. तुम्ही बसने सुद्धा येऊ शकता, एस टीने सुद्धा येऊ शकता आणि हा किल्ला तुम्ही पाहू शकता. साधारण आत्ता खूप मोठं असं तुम्हाला असं पटांगण दिसेल, मोकळी जागा दिसेल, फिरायला खूप छान वाटेल. पण इतिहासाच्या पाऊलखुणा इथं शोधण्याचा प्रयत्न करा, एवढंच मी सांगतो. धन्यवाद. जय महाराज.